भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांसंदर्भात सरकारने आता कारवाईचं ठरवलेलं आहे। कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण अनिवार्य करण्यात आले। कुत्र्यांना मोकळ्या जागेत खायला देणाऱ्यांवर देखील आता कारवाई केली जाईल। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपण पाहूयात। पुणे शहरामध्ये जवळपास 2.5 लाख भटकी कुत्रे आहेत आणि याच कुत्र्यांचा बंदोबस्त आता महानगरपालिकेला करावा लागणार आहे। सुप्रीम कोर्टाने काही निर्देश नुकतेच दिलेले आहे, ज्याच्यामध्ये हे जे भटकी कुत्रे आहेत त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काही मार्गदर्शक सूचना आता राज्य सरकारने काढलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये अशा प्रकारची जी भटकी कुत्रे आहेत त्यांची योग्य पद्धतीने नसबंदी असेल, त्यांचं लसीकरण असेल, हे सुद्धा करावं लागणार आहे। त्याचबरोबर या संपूर्ण सगळ्या भटक्या कुत्र्यांना एकाच ठिकाणी कुठेतरी राहण्याची त्यांची व्यवस्था ही करावी अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। कारण पुणे शहरातल्या अशा जे मध्यवर्ती भाग आहेत आणि उपनगरातले भाग आहेत, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या भटक्या कुत्र्यांनी चावे घेतलेले आहेत। अशा घटना पुणे शहरामध्ये अनेक दिवसांपासून घडू लागलेल्या आहेत। महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सुद्धा राज्य सरकारने जे परिपत्रक दिलेले आहे त्याची अंमलबजावणी करण्यास काहीसं आव्हानात्मक असल्याचं म्हटलेलं आहे। कारण पुणे शहरामध्ये 1-2 नव्हे तर जवळपास 2.5 लाख संख्या ही भटक्या कुत्र्यांची जवळपास आहे असं आयुक्तांनी सांगितलेलं आहे। सध्या पुणे शहरामध्ये 2 सामाजिक संस्था आहेत, NGO आहेत, ज्यांच्या मार्फत या कुत्र्यांवरती लसीकरण केलं जातं किंवा त्यांची नसबंदी आहे ती केली जाते। पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये म्हणजे हद्दीमध्ये जे काही भटके कुत्रे असणार आहेत त्यांच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी महानगरपालिकेला काही सूचना दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी सुद्धा महापालिकेला आता करावी लागणार आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। सुप्रीम कोर्ट माननीय सुप्रीम कोर्ट यांच्या आदेशान्वये जे काही डॉग्स आहेत, स्ट्रे डॉग्स, आणि ज्याच्यामुळे लोकांना त्रास आहे, यांना सर्वांना कसा आम्हाला कंट्रोल पद्धतीमध्ये ठेवता येईल असा एक याच्यावर काही दिवसपूर्वी निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने हा आपला शासनाचा पत्र आलेला आहे। आपल्या इथे पुणे शहरात जवळपास 2.5 लाख एवढे स्ट्रे डॉग्स आहेत। पण मला वाटतं की थोडा याच्यावर एक चांगल्या प्रकारचा अभ्यास करून एक SOP तयार करून लवकरात लवकर या निर्देशाचे परिणाम करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।